कोणी कोणाच्या भाग्याचं खात नाही. मित्रांनो, आयुष्याचा एक सुंदर नियम आहे, कोणी कोणाच्या भाग्याचं खात नाही. आपण सगळे कधी ना कधी असं बोलताना किंवा ऐकत असतो की तो माझा हक्क खाऊन गेला, त्याच्यामुळे माझी प्रगती थांबली, त्याने माझा चान्स हिरावून घेतला. पण खरंच असं होतं का? खरं पाहिलं तर नाही. भगवंताने प्रत्येकाच्या हातात त्याचं स्वतःचं भाग्य लिहिलं आहे. तुमच्या मेहनतीचं फळ दुसऱ्याला कधीच मिळू शकत नाही आणि दुसऱ्याच्या नशिबातलं तुम्हाला मिळू शकत नाही. भाग्य आणि कर्माचा अनोखा संगम असतो. भाग्य म्हणजे केवळ जन्मपत्रिकेतले ग्रह ताऱ्यांचे स्थान नाही. भाग्य म्हणजे संधी, मेहनत, योग्य वेळी घेतलेला निर्णय. लोक म्हणतात भाग्य चांगलं असेल तर सगळं मिळतं, पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, भाग्याची कुलूप उघडण्यासाठी किल्ली म्हणजे आपलं कर्म. तुम्ही प्रयत्न केला नाही तर तुमचं भाग्य कितीही मोठं असलं तरी ते निष्क्रिय राहील. जसं एक बी जमिनीत पेरलं तरी त्याला पाणी, सूर्यप्रकाश आणि काळजी मिळाली नाही तर ते अंकुरणार नाही. दुसऱ्याचा हेवा करण्याऐवजी स्वतःवर लक्ष द्या. आपण अनेकदा दुसऱ्याच्या यशाकडे पाहून म्हणतो, त्याला हे सगळं मिळालं पण मला नाही. पण मित्रांनो, त्याला मिळालेलं त्याच्या मेहनतीचं, त्याच्या निर्णयाचं आणि त्याच्या योग्य वेळेवर केलेल्या कृतीचं फळ असतं. तुम्ही जर दुसऱ्याचा हेवा करण्याऐवजी स्वतःच्या वाटचालीवर लक्ष केंद्रित केलं तर तुमच्या नशिबाचे दरवाजे देखील उघडतील. जे तुमच्या नशिबात नाही ते तुमच्या हाती आलं तरी टिकत नाही, आणि जे तुमच्या नशिबात आहे ते कितीही अडथळे आले तरी तुम्हाला मिळणारच. मेहनतीवर लक्ष केंद्रित करा आणि दुसऱ्यांचा हेवा करणं सोडा. कुणी कोणाच्या भाग्याचं खात नाही. आपल्या चुकांमुळे संधी हातातून जाऊ शकते, पण जे खऱ्या अर्थाने तुमचं आहे ते तुम्हाला मिळणारच योग्य वेळ आल्यावर. संधी चोरीला जात नाही, ती फक्त दुसऱ्याच्या वाट्याला आलेली असते. लोकांना वाटतं माझी संधी कोणीतरी चोरली, पण वास्तव्य वेगळं आहे. जर ती संधी तुमच्या भाग्यातली असेल तर ती कितीही अडथळे आले तरी तुमच्यापर्यंत पोहोचतेच, आणि जर ती संधी दुसऱ्याच्या भाग्यातली असेल तर ती तुम्ही धरून ठेवली तरी हातातून निसटते. उदाहरणार्थ, एकदा दोन मित्रांनी नोकरीसाठी अर्ज केला. मुलाखत चांगली झाली. पहिल्याला वाटलं की तो निवडला जाईल, पण दुसऱ्याचं नाव यादीत आलं. पहिला मित्र निराश झाला. काही महिन्यांनी त्याला त्याच्या कौशल्याला अधिक साजेशी नोकरी मिळाली आणि ती पहिल्या नोकरीपेक्षा चांगली होती. मग त्याला जाणवलं, पहिली नोकरी माझ्या भाग्यात नव्हती, पण ही होती. भाग्याची तुलना वेळेशी. भाग्य म्हणजे अगदी रेल्वेसारखे आहे. ती तुमच्यासाठी नेमक्या वेळी येते आणि नेमक्या ठिकाणी थांबते. जर तुम्ही लवकर आलात तर थांबावं लागतं, उशिरा आलात तर चुकतं, पण जेव्हा योग्य वेळी पोहोचता तेव्हा ती ट्रेन तुम्हाला तुमच्या गंतव्यापर्यंत घेऊन जाते. मेहनत नेहमीच भाग्याला जागं करते. भगवंताने आपल्याला मेंदू, हात, पाय दिले आहेत म्हणजे आपल्याला प्रयत्न करायला शिकावं. फक्त नशिबावर बसून राहणारे लोक आयुष्यात फार पुढे जात नाहीत. जगातील यशस्वी लोकांनी भाग्याला दोष दिला नाही, त्यांनी आपलं भाग्य स्वतः घडवलं. दुसऱ्याला रोखून आपण पुढे जात नाही. अनेकांना वाटतं जर मी त्याला संधी दिली नाही तर मी पुढे जाईन, पण हे चुकीचं आहे. दुसऱ्याचा मार्ग रोखून आपलं नशीब खुलत नाही, उलट यातून आपलाच प्रगतीचा मार्ग बंद होतो. जीवनात स्पर्धा असावी, पण ती प्रामाणिक असावी. कर्माची बूमरँग थिअरी. तुम्ही दुसऱ्याचं चांगलं केलं तर ते कधी ना कधी तुमच्याकडे परत येतं. तुम्ही दुसऱ्याचं वाईट केलं तर तेही परत येतं. म्हणूनच दुसऱ्याच्या नशिबावर डोळा ठेवण्याऐवजी स्वतःच्या नशिबाला आकार द्या. लोकांची मते आणि तुमचं भाग्य. लोक काहीही बोलतील, त्याला ओळखीने मिळालं, त्याचं नशीब जोरात आहे, त्याचं काही नाही, फक्त भाग्यवान आहे. पण सत्य हे आहे की ओळखी, पैसा आणि परिस्थिती हे फक्त साधन आहेत. खरा चालक म्हणजे तुमची मेहनत आणि वेळ. तुमचं भाग्य हे लोकांच्या मतांवर नाही तर तुमच्या कर्मावर चालतं. अपयश म्हणजे नशीब संपलं नाही. कधी कधी आपण एखाद्या गोष्टीत हरलो असं वाटतं, माझं नशीब खराब आहे, पण कदाचित ते अपयश तुम्हाला आणखी मोठ्या यशासाठी तयार करत असतं. हरल्यानंतर प्रयत्न थांबवणं म्हणजे ट्रेन निघून गेल्यावर स्टेशन सोडणं, पण कदाचित पुढची ट्रेन तुमच्यासाठीच असेल. प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो. तुम्ही आणि दुसरा व्यक्ती एकाच ठिकाणी सुरुवात करून वेगवेगळ्या गंतव्यस्थानी पोहोचता.
कारण प्रत्येकाची यात्रा वेगळी असते. जगात लाखो लोक आहेत, पण प्रत्येकाच्या नशिबाचा नकाशा वेगळा आहे. म्हणूनच भाग्याला चालना देणारे हे 5 नियम नक्की पाळा. सकारात्मक विचार करा. नकारात्मकता भाग्याची गती कमी करते. प्रयत्न थांबवू नका. नशिबाला जाग करण्यासाठी कृती हवी. दुसऱ्याचा हेवा करू नका. हेवा तुमची ऊर्जा कमी करतो. योग्य संधी ओळखा. नशीब संधीच्या रूपाने येते. धैर्य ठेवा. भाग्य कधी कधी उशिरा येतं, पण ते येतं. मित्रांनो, लक्षात ठेवा, कोणी कोणाच्या भाग्याचं खात नाही. दुसऱ्याच्या यशाचा प्रवास वेगळा आहे, तुमचा प्रवास वेगळा आहे. दुसऱ्याच्या मार्गाकडे पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःचा मार्ग बांधा. तुमचं भाग्य तुमच्यासाठी आहे आणि ते कोणीही चोरू शकत नाही. मेहनत करा, संधी ओळखा आणि आत्मविश्वास ठेवा. तुमचं नशीब तुमच्या पावलांखाली उभं राहील. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. असेच सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.